राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये सन 2025 मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 10 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 27,320 इतकी प्रकरणं सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत। या लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमधील तडजोडी मूल्य 149,18,63,16 इतकं राहिलंय। राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकूण 31 जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्याने पुनर्स्थापित झाले। सन 2025 मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचं उद्घाटन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश आर.जे. कटारिया, जिल्हा न्यायाधीश वाय.ए. राणे, जिल्हा न्यायाधीश जे.जे. मोहिते, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस.व्ही. केंद्रे, जिल्हा सहकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष व्ही.पी. शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे तसेच इतर न्यायाधीश, विधिज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते। सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून एकूण 4,916 प्रलंबित प्रकरणं दाखल केली व 22,404 प्रकरणं निकाली काढण्यात आली। सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा येथील सर्व न्यायालयांमध्ये 15 वर्ष जुनी 1, 10 वर्ष जुनी 11, 5 वर्ष जुनी 951 अशी एकूण 963 जुनी प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत। राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनापूर्वी दिनांक 5 मे 2025 ते 9 मे 2025 या कालावधीमध्ये माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली। या विशेष मोहिमेमध्ये 15 वर्ष जुनी 9, 10 वर्ष जुनी 46, 5 वर्ष जुनी 527 अशी एकूण 4,082 इतकी प्रकरणं निकाली काढण्यात आली।